तो आधी त्यांना वाटतं की मला देव भेटावं. बरं मृदुंगाच्या रे आपलं लग्न झालंय का? नाही झालं वाटतं. तुम्हाला जर बायको म्हणलं पाहिजे तर तुम्ही म्हणता मला नको देऊ, मला वाजवाय सुद्धा नको जायचं. एक तर बायकांची पंचायत आहे, बरोबर आहे का नाही? वाटेल का तुम्हाला कधी देव भेटावा? देव भेटा म्हणून वाचताय का तुम्ही? कशासाठी वाचताय? पाकिटासाठी वाचताय का देव भेटा म्हणून वाचताय? खरं सांगा. हा, देव भेटा म्हणून वाचताय का? आणि उद्या लग्न नाही झालं मग बायको दिली तर मग कशाला देव पाहिजे तुम्हाला? हा, एक तर बायकाचा तुटार आहे, बरोबर आहे का नाही? मग काय बायको असल्या देवाची काय गरज आहे? म्हणजे आपल्यासारख्याला कुणालाही वाटत नाही की देव भेटावं, देवाचं सगळं भेटावं वाटतं, देवाची लक्ष्मी भेटावी वाटते, देवाचं सगळं यश कीर्ती सगळं आपल्याला असावं वाटतं, पण देव नकोय आपल्याला. आणि म्हणून एखादं जीवन असं असतं मंडळींनो, हजारोतून लाखोतून एखादं जीवन असं असतं की त्याला वाटतं मला देव भेटावं. आणि मग माझ्या माऊलीनी पहिलं तो गे काऊ पोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. असा तो कावळा काळा झार दिसणारा, बरं कर्कस ओरडतो, तिरकस बघतो, काय गुण आहेत त्याच्यात? काहीच गुण नाही शुभ शकुनाचे. तरीही माझ्या माऊलीने म्हणावं तो शुभ शकून सांगण्यासाठी आलेला आहे. अरे मला एक एक दिवस युगावून वडील निमिषमाने, काही मी बिरडे फिटेल, काही